नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 32वा अध्याय बघणार आहोत. आपण 31व्या अध्यायात पाहिलं की हनुमंताच्या मदतीने कृष्णाने सगळ्यांचा गर्वहरण केला. सत्यभामा काय, प्रद्युम्न काय, सुपर्ण काय म्हणजे गरुड काय, सगळे यादव काय. आता जी कथा आहे 32व्या अध्यायातल्या कथा ऐकण्याकरता आपण आधी आपल्या पद्धतीप्रमाणे प्रथेप्रमाणे 5 ओव्या वाचूया. श्री गणेशाय नमः. जय जय क्षीरसागर विहारा मत्स्य रूपिया वेदोद्धारा महाकपटिया शंखासुरा वधुनी धर्म बाढीला मंदाराचळ धरुनी पृष्ठीवरी 14 रत्ने काढिली सागरी कुर्म वेश मधुकैट भारी भक्त कैवारी तू सासव रसातळा पृथ्वी जाता सकळ देवी धावा करिता वरावेशे रमानाथा उर्वी दाढेवरी धरियली स्तंभ भेदून एकसरा विदारुनी टाकेले महासुरा प्रल्हाद रक्षका सर्वेश्वरा नरहरी वेशधारका दाने तपे व्रते बळी त्यापाशी याचक तू वनमाळी त्रिभुवन दाटले पायातळी वामन वेशा कमलेशा. कृष्णाच्या स्तुतीने अध्यायाची सुरुवात आणि सगळ्या अवतारांचं वर्णन आहे. अशा प्रकारे कृष्णाने पुढच्या ओव्यांमध्ये उरलेले अवतार आपण वामन अवतारापर्यंत आलो, त्यामुळे त्याच्या पुढचे परशुरामाचा आहे, रामाचा आहे, अशा प्रकारे करून आता श्रीधर कवी अध्यायाकडे वळतात. तर मागच्या अध्यायात आपण पाहिलं की सगळ्यांचं गर्वहरण केलं मारुती कर्वी त्यांनी. एकदा काय झालं म्हणे, त्यानंतर नारद मुनी कुठेतरी नदीतीरी आले, काहीतरी तप अनुष्ठान करण्याकरता नदीकाठी आले, गंगेत म्हणजे. तर तिथे त्यांना मत्स्य आणि मत्स्यिणी अशी रमताना दिसली, 2 जण. काय झालं त्यांना माहीत नाही, नारदासारख्या माणसाला काय झालं कळलं नाही. ते बघता बघता असे रमले आणि एकदम त्यांच्या मनात विचार आला की काय स्त्री आणि कसला संसार, मी अजून, मला बायको नाही, मला मुलं नाहीत, हे काही बरोबर नाही, विवाह केला नाही मी, माझा कसा संसार आणि वंश वाढेल. आता आपण असं करावं की कृष्ण दर्शन घ्यायला जाऊन त्याच्या इतक्या स्त्रिया आहेत त्यापैकी एकीला म्हणे मागून घ्यावी आणि संतान वृद्धी करावी. आणि अक्षरशः म्हणजे केवळ मासा आणि तो मासेन काय बघितलं त्यांनी आणि मासोळी आणि झाला तो अस्वस्थ म्हणे. नारदासारख्यांची जर अशी अवस्था होत असेल तर सामान्य लोकांच्या काय गोष्टी करायच्या. एकदा का होईना त्यांच्या आयुष्यात हे घडलं. आणि अर्थात हे घडण्याकरताही नारद मुनींच्या आधीच्या पूर्वजन्मांच्या काही कथा आहेत, अर्थात ह्यात त्या आलेल्या नाहीत, आपण तिकडे वळू नकोया. परंतु तर त्यामुळे नारद निघाले लगेच स्नान करून झाल्यावर वीणा घेऊन आणि आले द्वारकेत. शिरले तर कृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात होते बसलेले. अनंत शक्तीची स्वामिनी, ते आदिमाया मन्मथ जननी, तिचे मंदिरी शारंग पाणी बैसला होता तेव्हा. नारद मुनी पोचल्याबरोबर ही रुक्मिणी वारा घालत होती कृष्ण बसलेला झोपाळ्यावर. आणि तर ते दृश्य पाहिलं आणि परत नारदांच्या मनात ते सगळं खदखदलं. तर त्यांना पाहिल्याबरोबर कृष्ण म्हणाले, भैया बसा. त्यांची पाद्यपूजा केली आणि मग म्हणाले, बोला कशा करता आपण इथे आलेला आहात. आज तुमचे अस्वस्थता दिसते, अत्यंत चंचल मन झालेलं मला दिसतंय. तर नारद म्हणाले, हो व्यर्थ आमचं आयुष्य गेलं हो, मी तर गृहस्थाश्रमच केला नाही, मला ना पुत्र कलत्र काही. आता मला असं वाटतं तुला एवढ्या बायका आहेत, त्यातली एक अंगना मला दे, त्यातली एक स्त्री मला दे, स्त्रीदान करीत त्याचं पुण्य आहे तुला म्हणे, स्त्रीदानाचं त्या पुण्याला पार नाही, असं म्हणाले नारद. हसला श्रीकृष्ण, हसले आणि त्यांना म्हणाले की काही हरकत नाही, असं करा की माझ्या 16 सहस्त्र आणि ह्या 8, बरोबर म्हणजे 16 सहस्त्र 100 आणि 8, तर तुम्ही त्या सगळ्यांच्या सदनात जा. ज्या सदनामध्ये मी तुम्हाला दिसणार नाही ना, त्या स्त्रीशी तुम्ही विवाह करा, तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. नारद पण लगेच निघाले. काय बुद्धी फिरली की कशी फिरू शकते याचं एक इतकं सुंदर उदाहरण आहे. आणि ज्याच्याकडनं जी अपेक्षा नसते तितकी उलटी बुद्धी फिरते, हे सुद्धा ह्याचं सुंदर उदाहरण आहे. आपल्या आयुष्यात घडतं ना बघा, कधी अगदी आपली जवळची माणसं असतात
इतके वर्ष म्हणजे आपलं इतकं चांगलं किंवा आपला इतका दृढ विश्वास असतो की ह्या व्यक्तीचं माझं कधी बिनसणारच नाही 100%. म्हणून आपण काही काही विश्वासाने गोष्टी व्यवहारसुद्धा करतो आणि नंतर अचानक ती व्यक्ती इतकी उलटी फिरते, आपण तो विचारही नाही सहन करू शकत की हे घडलं कसं. तसं नारदांच्या बाबतीत हे ऐकताना वाटतंय की एक तर लग्न करावंसं वाटलं. बरं, वाटल्याबद्दल काही नाही, कृष्णाचीच एक बायको मागून घेत आहेत. बरं, तेही काही नाही, कृष्णाने सांगितलं जा, ज्या 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 महालात मी नसेन ती एकटी असेल तिला घेऊन जा. तेही पडलं आणि निघाले. खरोखरच विणा घेऊन ताबडतोब निघाले. एकीच्या घरात शिरले तर तिथे कृष्ण बसला होता. उद्धव अक्रूर पण होते वारा घालत त्याला. नारद मुनी शिरल्याबरोबर लगेच कृष्ण धावत उठले, मिठी घातली, बसवलं आपल्या बाजूला, पाद्यपूजा केली आणि विचारलं काय आज्ञा आहे, कशा करता आलायत. मनात नारद म्हणाले हा परम कपटी आहे, आत्ता होता रुक्मिणीच्या घरी, आत्ता इथे आला, कुठून तरी विवरद्वारातनं आला असावा, असं म्हणून तिथून उठले नारद मुनी. दुसऱ्या पत्नीच्या सदनात गेले. तिथे बघतात तर दोघं सारीपाठ खेळतात फासे घेऊन. आणि नारद मुनींना बघितलं ताबडतोब हातातला डाव ठेवला, जवळ बसवलं, क्षेमवार्ता विचारली, पूजा केली. परत नारद म्हणतात इथेही बसलात वर येऊन. मग अजून एका घरात गेले. तिथे बघतात तर तो झोपलाय आणि ती पत्नी बाहेर आली. नारदाने विचारलं कुठे आहे मुरारी, तर ती म्हणते क्षणभर विश्रांती घेत आहेत, बसा तुम्ही. आणि पुढे मुलं खेळत होती त्यांची, कृष्णाची. हे सगळं दृश्य पाहिलं. अजून मग दुसऱ्यात लगेच तातडीने निघाले आणि अजून चौथीच्या सदनात गेले तर तिथे कृष्ण मंगळ स्नान करत होता. एका घरी तो अग्निहोत्र करत होता, स्वतः होमात हवन घालत होता. एका घरात गेला तर तो वेदांतशास्त्र ग्रंथ काढून वाचत होता. काढूनही वाची, किती ओवी वाचायलाही मजा वाटते की एकही गृही वेदांतशास्त्र काढूनही वाची जगदात्मा. सगळं त्यानेच रचलं आणि तोच ते वेदांत वाचतोय. एका घरी म्हणे कन्यादान करत होता मुलीचं लग्न. आपण वाचलं ना सुरुवातीला एका ठिकाणी उल्लेख आला की प्रत्येक पत्नीला त्यांच्या 10 पुत्र आणि 1 कन्या असं झालेलं आहे. त्यामुळे इतक्या कन्या आहेत त्याला, किती त्या 16 आहेत तेवढ्या, आणि बाकीच्या ह्या असतीलच 8. तर त्यामुळे एकीकडे मुलीचं लग्न लावतंय, एकीकडे मुलाचं लग्न लावतंय. एका घरात गेलंय तर सुनेला तिच्या माहेरी पाठवतोय, बळवणी करतोय. दुसरीकडे कुठे गेलंय तर माहेरी आलेल्या कन्याला परत पाठवतोय. कुठे म्हणे तो गातोय, नाचतोय, कुठे तो मस्त श्रवण करत बसलाय ग्रंथाचं, कुठेतरी तो मुलांना आपल्या विद्या शिकवतोय. जाऊ तिथे नारदांना श्रीकृष्ण दिसला. एका ठिकाणी अगदी वेदघोष करतोय. हा सावळा कधी वेदघोष आगळा म्हणे. कुठेतरी उगाच शांत बसलाय, निवांत विचार करत बसलाय. अगदी विरक्त अशी भावना त्याच्या चेहऱ्यावर आहे. तो कुठे म्हणे तो राजयोग करून दाखवतोय, हटनिग्रह करून, हटयोग. कुठे यम नियम प्राणायाम करतोय, प्रत्याहार, सगळी त्याची रूपं बघितली आणि नारद चक्रावले. ऐसा जे गृही रिघे नारद, तिकडे व्यापला असे गोविंद. म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद, रित्ता ठावं न दिसेची. मग ना अत्यंत लाज वाटली नारदांना. ते म्हणाले हा विश्वव्यापक जगज्जीवन, मज कर्मे नाडले पूर्ण, अज्ञान आवरण पडियले. नारदांसारख्या ज्ञानी पुरुषाला अज्ञानाचं आवरण पडलं. आपल्यात तर आवरणच आवरण आहेत, ती कशी निघणार. किती अशक्य आहे, कित्येक लक्ष जन्म घेतले तरी अशक्य असं वाटतं. पण म्हणूनच आपल्याला सगळे संत सत्पुरुष सांगतात की तुम्ही नाम घेत राहा, एक ना एक दिवस उजाडेल तुमचाही. तोपर्यंत नाम घट्ट धरा. किती जन्मांमध्ये गेलात तरी शेवटच्या क्षणी जर नाम असेल तुमच्या मुखात तर मग ते सुटत नाही, ते पुढच्या जन्मी चिकटतं. आणि म्हणून शेवटच्या श्वासाला नाम असावं असा प्रयत्न करा. गोंदवलेकर महाराज काय सगळेच संत तेच सांगतायत की अखेरच्या श्वासाला नाम असावं. तर असं म्हणजे नारदांची ही अवस्था बघितल्याबरोबर. पण आता त्यांना खूप पश्चात्ताप झाला आणि त्यांनी काय ठरवलं, गंगेत जाऊन स्नान करूया म्हणून गंगे तीराला गेले आणि अत्यंत अनुतापयुक्त मनाने ते नदीत शिरले. आत शिरून अगमर्शन करताना, अगमर्शन म्हणजे तुम्हाला आधी आपल्याला गेला हा शब्द की नाक दाबून 3 ज्या बुडक्या मारतात प्राणायाम करून, श्वास कोंडून, पाप धुवायलाच असतात त्या, तर त्या करायला गेले. बाहेर आले, त्यातनं
तर त्यांनाच स्त्रीरूप आलं. इतकं सुंदर लावण्यवती स्त्री झाले नारद. बापरे. आणि ते नदीकाठी बाहेर आले तर तिथं कोणीतरी एक पुरुष होता. हिला नुसतं बघून त्याला इतकी कामाची वासना झाली, इतका व्याप्त झाला की त्यांनी तिथेच तिला भोगलं. 9 महिन्यांनी प्रसूत झाले. 60 पुत्र अशा प्रकारे नारदांना झाले. 1 2 नाही 60. याचं बघतोय तर त्याचं. ह्याच्या कथा कीर्तनकार मी लहान असताना आठवत आहे की कीर्तनाला गेले की कीर्तनकार खूप रंगवून सांगायचे ही कथा. म्हणजे इथे एका ओळीत झाल्या की तत्काळ झाल्या 60 पुत्र, प्रभव विभवादी संवत्सर. हे जे सगळे संवत्सर आहेत ते जणू नारद मुनींना झालेले 60 पुत्र. नारद मुनी करती विचार म्हणे अनर्थ थोर झाला. इथे एका वाक्यात आहे कीर्तनकार वर्णन करायचे की एक मूल धावत आहे, बायको ओरडते जा जा पकडा त्याला, ते बाहेर चाललाय पळत आहे. नारद धावत आहेत तिकडे पाठी, त्याला उचलायला जात आहेत तर दुसऱ्या कोणी ती बाळाने शू करून ठेवली आहे. ती म्हणते मी आता कशी एवढ्याचा 8 पोरांना सांभाळू. मग त्यांच्यावर ओरडते. तिकडे धावतायत म्हणजे त्यांचा असा पिट्ट्या निघाला, शेंडीची गाठ सुटली म्हणे. असं खूप गमतीशीर वर्णन कीर्तनकार करायचे. खूप मजा वाटायची गोष्ट ऐकताना. पण इथे एका ओळीतच वर्णन आहे. मग त्यांना असं लक्षात आलं नारदांना की फारच अनर्थ झालेला आहे. माझ्या मनाला म्हणजे मजा लागले स्त्रियेचे ध्यान. त्यांना समोर ती मासा आणि मासोळी बघून असं वाटलं, काही मनात आलं आणि स्त्री भोगाविषयी वाटली. तर त्या ध्यानाने तेच स्त्री झाले. म्हणजे इतकी त्यांच्यात ती जणू एक सगळ्या सिद्धी तर होत्याच ना त्यांच्याकडे. आपोआप ते घटना घडून गेली. आणि म्हणे खरोखर न लागता क्षण मी स्त्री झालो. आता ताबडतोब कृष्णाचा धावा करायचा आहे, त्याला सोडून कोणी मला सोडवणारा नाही आहे. आणि मग त्यांनी अत्यंत श्रद्धेने कृष्णाचं चिंतन केलं. आणि तत्क्षणी जास्त दासबोधात थेंबुटा सागर मिळणी होता, गंगा झाला. तसं की कृष्णाचा अगदी मनापासून धावा केल्या क्षणी नारद पूर्ववत झाले. म्हणे एकदम पूर्ववत झाले. त्यांना अत्यंत समाधान झालं. आता परत तो ज्ञानाग्नी, धडधडीत ज्ञानाग्नी त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. स्वप्नात जसं आपल्याला स्वप्नात काही स्वप्न पडतं नाही का, तर स्वप्नात काहीतरी चुकीचं वाईटही घडलेलं असतं, पण आपण जागे झाले की आपल्याला कळतो की छे हे काहीच नाही आहे. तसं म्हणे जैसे स्वप्नीचे दोष पार जागा होती संहार, तैसा तो नारद ज्ञानसागर, कैचा विकार उरेल पै, अशी अवस्था झाली. इतके ते दुरुस्त झाले. म्हणजे सगळं त्यांच्यावरचं ते संकट टळलं. आणि नारदांच्यात खूप म्हणजे जो धक्का त्यांनी पचवला. म्हणजे त्यांना असं वाटलं की आता परत स्वप्नात सुद्धा स्त्रीचा विचार करू नये. बापरे, नुसता विचार केल्याने आपली एवढी अवस्था झाली. खरोखर आपण संसाराला लागतो तर काय झालं असतं नाही का. असो, इकडे द्वारकेला काय झालं की त्या रुक्मिणीचा जो भाऊ होता रुक्मिया, ज्याला काळं फासून सोडलं होतं ना, आणि मग तो आपल्या कौटिल्य नगरीत न जाता त्याच्याजवळच भोजकट नगरी म्हणून तिथे त्याने आपलं राज्य स्थापन करून तो तिथे राहिला होता. त्याची अब्रू गेली होती म्हणून. तर म्हणे त्याला एक सुंदर म्हणजे मुलगी झाली. तिचं नाव चतुर. तर त्याने म्हणे ती मुलगी प्रद्युम्नाला दिली, म्हणजे कृष्णाच्या मुलाला यथाविधी. श्रीकृष्ण, बळीराम, रुक्मिणी, 56 कोटी यादव श्रेणी. रुक्मियाने नगरासी नेऊन 16 केला पार. म्हणजे ज्या रुक्मियाला तो वैर करत होता कृष्णाशी म्हणून त्याला पकडून तरी न मारता, म्हणजे केवळ रुक्मिणीच्या विनंतीमुळे मारलेलं नाही, तर कृष्ण त्याला मारायला निघालेला होता त्या युद्धात. त्यानेच अडवलं होतं ना त्यांचं लग्न. पण रुक्मिणी जेव्हा गयावया करायला लागली की माझा भाऊ आहे आणि सोडा, माझं माहेर सासर आहे दोन्हीकडे कुळनाश झाला होईल, तेव्हा त्याला सोडलंय. त्याच रुक्मिणीने आपली मुलगी कृष्णाच्या मुलाला दिली. असा एक आनंद सोहळा झाला. जसं त्या रुक्मिणी आपली मुलगी प्रद्युम्नाला दिली, तसंच पुढे जाऊन प्रद्युम्नाचा जो मुलगा अनिरुद्ध, ह्या रुक्मिणीचा मुलगा रुक्मध्वज, त्याची पद्माक्षी नावाची कन्या ती अनिरुद्धाला दिली प्रद्युम्नाच्या मुलाला. म्हणजे हेही लग्न झालं पुढच्या पिढीतलं. त्याला हे सगळे म्हणजे रुक्मिणी, रेवती, उषा, प्रद्युम्न, श्रीकृष्ण सगळे लग्नाला आले. लग्न सोहळा मोठ्या थाटात झाला. आणि इतर राजेही खूप आलेले होते, तेही सगळे बसले होते. आणि अचानक सगळे सभेत बसताना लग्न सोहळ्यानंतरच्या रुक्मी म्हणाला बळरामाला,
की चला आपण द्यूत खेळायचं का. अवश्य म्हणाला बलराम. आणि दोघं द्यूत खेळायला बसले. बाजूला सगळे राजे बघतात द्यूत डाव त्यांचा. मग रुक्मी म्हणाला, असं नुसतं नुसतं खेळायचं का, ते पणाला लावायला हवं ना, पैसे लावायचे ठरले. तर पहिले सहस्त्र, म्हणजे त्यावेळच्या काय असेल ते आपण रुपये म्हणू, पण त्यावेळची नाणी, पहिले 1000 लावले. तो डाव रुक्मी जिंकला. मग परत ते बलरामांनी सहस्त्र दिले. दुसरा डाव खेळायला घेतला, तो बलरामांनी जिंकला. तो 1,00,000चा लावला होता. तर लगेच रुक्मीने कपट करून म्हणायला लागला, तो तू जिंकलाच नाहीस, मी जिंकलाय तो. असं म्हटल्यावर बलराम म्हणाला की नाही नाही, मी जिंकलाय, तू खोटं बोलतोयस. तर रुक्मी म्हणतो, मी नाही खोटं बोलत आहे, विचारा इथल्या सगळ्या राजांना. सगळ्या राजांना विचारायला सांगितलं. तर ते सगळे राजे म्हणाले की नाही नाही, रुक्मिणीच जिंकलाय, की त्याच्या बाजूनेच ना त्याचे कोणी मंडलिक म्हणून. तर दोघांचं चांगलं भांडण झुंपलं. हां, तेवढ्यात म्हणे आकाशवाणी झाली की डाव बलरामाने जिंकलाय. असं म्हटल्यावर मग अत्यंत क्रोधिष्ठ होऊन बलरामाने काय, आता त्याला काहीतरी करायचं होतं, राग काढायचा होता, पण त्याच्या हातात कुठचंच शस्त्र नव्हतं. आणि रुक्मी मात्र हातात शस्त्र आणि ढाल वगैरे सगळं घेऊन पुढे सरसावला. काय केलं बलरामाने, ते त्या लग्नाचा मंडपच होता तो उचलला आणि तोच घातला त्या रुक्मीच्या डोक्यात, आणि तिथल्या तिथे रुक्मी प्राणाला मुकला. विवाह झालेला आहे आणि तिथे त्याचे प्राण घेतले बलरामाने अक्षरशः. आणि तेवढून कृष्ण कुठेतरी होता दुसऱ्या मंडपात, तो धावत आला बघायला. तर रुक्मीचं प्रेत दिसलं. मग त्या प्रेताला अग्नी दिला आणि त्याच्या रुक्मीच्या पुत्रावर, म्हणजे तो रुक्मीध्वज होता जो, त्याच्यावर छत्र धरलं हे कार्य करून, आणि ही नवरा नवरी घेऊन सगळे द्वारकेला परतले. त्यानंतर जांबवंतीचा मुलगा सांब. एकदा असं घडलं की हस्तिनापुरात दुर्योधनाची मुलगी, नाव तिचं रूपवती, अशा एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिचा विवाह ठरला. तर हा सांब गेला विवाहाचा. तिथे अनेक राजे जमलेले होते आणि नुसतं दुर्योधनाने सांगितलं सगळ्या राजांना बसून जातो एकेकाच्या पुढ्यात, तुला जो पसंत पडेल त्याच्या गळ्यात माळ घाल. असं म्हटल्यावर हा सांबांनी पाहिलं की आता ही कोणाच्या तरी माळ घालेल, आणि त्याला ती आवडली होती, मला हवे म्हणून त्याने तिला उचलली आणि रथावर घातली आणि पळायला लागला जोरात. मग काय सगळीकडे हाहाकार झाला आणि दुर्योधन आणि त्याचे सगळे 100 भाऊ धावले युद्ध करायला. मग म्हणाले ह्यांचा वंशच असा आहे, चोरटा आहे, रुक्मिणीला पळवलं, कपटी माळ सगळे आहेत, ही यादव मंडळी, असं करून हे सगळे दुर्योधनाबरोबर सगळे 100 भाऊ युद्धाला पेटले अक्षरशः. मग चारी बाजूनी अस्त्राशस्त्रांचा वर्षाव झाला आणि अगदी तो खूप लढला खरा तर शौर्याने. पण काय झालं, खूप ठिकाणून बाण लागल्यामुळे थोडा तो विकळ झाला. तेवढ्याच दुर्योधनाने त्याला दोरीने बांधलं आणि बंदी घातला आपल्याकडे आणून. ही बातमी, आणि कन्या पण आपल्या घरातच ठेवून घेतली. ही बातमी लगेच नारद गेले द्वारकेला आणि नारदांनी दिली की, म्हणजे कृष्णाला विचारलं तुझा सांब कुठे आहे. तो म्हणाला कुठे गेला कळत नाही, दिसत तर नाही यायचे. असं म्हटल्यावर नारदांनी माहिती पुरवली की तो दुर्योधनाने पकडून ठेवला आहे, त्याच्या इथे रक्षण केलेलं आहे, तिथे खूप काही घडलं आहे. असं कळल्याबरोबर कृष्ण भडकला आणि म्हणाला आत्ता युद्धाला जातो दळभार घेऊन. म्हटल्यावर त्याचा प्रद्युम्न मुलगा म्हणाला हात जोडून तुम्ही कशाला जायला पाहिजे, एखाद्या दुर्योधना म्हणाला मी जातो. मग तो म्हटल्यावर बलराम म्हणाला नाही, त्याने जायची गरज नाही, मी जातो. असं करत बलरामाचं म्हणजे बलराम ऐकायला तयार नाही की नुसत्या प्रद्युम्नाने नाही जायचं. मग कृष्णाने शेवट अनुमती दिली बलरामाला की तू ह्यालाही घेऊन तुम्ही सर्व जा, आणि जर नाहीच ऐकलं त्याने तर मला कळव आणि मी येणार आहे, वेळ आली तर मी येतो, असं सांगितलं. मग उद्धव, अक्रूर, बलराम आणि तो प्रद्युम्न असे सगळे निघाले युद्धाला. आणि आधी आले समोरासमोराला. बलरामाने विनंती करून सांगितलं की म्हणे चुकून आमचा मुलगा इथे स्वयंवराला आला होता आणि तुमची कन्या घेऊन गेला, पण तुम्ही काही बरोबर केलं नाही. तुम्ही त्याच्याशी युद्ध करायला घेतलं, त्याला बंदी करून घातलं, त्यामुळे कृष्ण खूप चिडलेला आहे. तो आता दळभार घेऊन येतोय तुमच्याशी लढायला, तर बघा काय करायचं. असं म्हटलं दुर्योधन अजून क्रोधाने पेटला आणि म्हणाला कसा द्वारकेत आमच्या इथे येऊन असं पळवून नेऊ कसा शकतो, जसं कृष्णाने आधी रुक्मिणीला नेलेलंच आहे, मला तर अजिबात चालणार नाही.
मी त्याला काही सोडणार नाही, तुम्ही काही सांगत तरी. कृष्ण येऊ दे, प्रद्युम्न येऊ दे, एकेकाला मी एकाच बाणाने मारून टाकेन असं दुर्योधन म्हणाला आणि सगळ्या भावंडांबरोबर युद्धाला तयार झाला. सगळे निघाले. आता हे युद्ध होणार म्हटल्याबरोबर डोकं फिरलेला बलराम, त्याने काय करावं. त्याने आपल्या हातातला जो नांगर होता तो हस्तिनापुरात म्हणजे त्या शहराच्या अशा मध्यभागी म्हणे रोवला. असा रोवला की त्याच्या रोवून तो हलवायला लागला जोरजोरात. तर सगळं भूकंप कसा होतो तशी सगळी घरं बिरं पळायला लागली, कोसळायला लागली. लहान मुलं कडेवर घेऊन बायका पळायला लागल्या. असं काहीतरी कल्पांत आलं असं सगळ्यांना वाटलं. मग हे बघितल्यावर भीष्म, द्रोण, दुर्योधन वगैरे सगळे म्हणजे भीष्म द्रोणाने दुर्योधनला सांगितलं की अरे बाबा तू ते युद्ध थांबव, नाही तर तुझा हस्तिनापुरात सगळं बुडणार आहे. तू उगाच त्याचा मुलगा पकडलाय, शांत हो आणि तो परत कर. मग दुर्योधनाला थोडं पटलं आणि सगळ्यांनी बाहेर येऊन बलरामाकडे क्षमा मागितली. आणि क्षमा मागितली तरी हा भडकलेला बलराम म्हणत होता तुझं नगर सगळं नेऊन समुद्रात बुडवेन, देतो की नाही आमचा मुलगा परत. म्हटल्यावर शांत होऊन दुर्योधनाने आपला पुत्र, त्यांचा पुत्र आणि आपली कन्या असं व्यवस्थित लग्न लावून दिलं. आणि त्यांच्याबरोबर आधी एकमेकांच्या निंदा खूप करून झाल्या होत्या, पण कळलं की आता ह्याच्याशी युद्ध करून काही फारसा उपयोग नाही आहे असं म्हटलं. त्याने पुत्र परत दिला आणि अशा प्रकारे तो सोडवलेला पुत्र आणि ती कन्या दुर्योधनाची घेऊन सगळे द्वारकेला परत आले. आता इथे इंद्रप्रस्थामध्ये धर्मराजाच्या इथे अशी अपूर्व कथा घडली होती. म्हणजे खरी व्यासाने लिहिली ती, अर्थात ती कथा इथे सांगत बसलं तर वेळ पुरणार नाही, ग्रंथ वाढेल म्हणून ते कथा सांगत नाही आहेत. पण कथा आहे द्रौपदीच्या लग्नाची, की तिला 5 पतींशी तिने लग्न लावलं. ती कथा काय ती इथे देत नाही, पण एवढं सांगतात श्रीधरकवी की जेव्हा द्रौपदीने 5 जणांना वरलं तेव्हा नारद आले तिथेही. म्हणजे एकूणच गेल्या वेळी मी म्हटलं ह्या हरिविजय ग्रंथात नारदांचा जो रोल आहे म्हणा तो फारच मोठा आहे, सर्वत्र ते आहेत. आणि म्हणून इतके शेकडो राक्षस त्या कृष्णाने एवढ्या लहान असतानापासून मारलेत आणि जे ज्या घटना घडल्या आहेत त्या विधिलिखित आहेत. त्या घडायला प्रोत्साहन द्यायला जे जे करायला लागेल जिथे ज्यावेळी त्या परिस्थितीत तिथे नारद हजर होत असतात. तसे इथे हा 5 जणांशी तिचा विवाह झाल्यानंतर कुंतीच्या त्या आज्ञेवरून नारदांनी असं ठरवून दिलं म्हणे की तिने 2 मास 12 दिन असं प्रत्येकाच्या ठिकाणी राहायचं. म्हणजे प्रत्येक पतीबरोबर तेवढे दिवस काढायचे, 2 महिने आणि 12 दिवस. आणि ते पूर्ण झाले दिवस की तिने अग्निमाजी करी स्नान. असो द्रौपदी एकाच होता पूर्ण दिनं, मग अग्निमाजी करी स्नान, दिव्य शुचिर्भूत होणं, मग जाय दुजयाकडे. ती अग्नीत स्नान करत होती, स्वतःला अग्नीत घालून शुद्ध होऊन बाहेर येऊन सीतेने जसं केलं होतं तसं. आणि मग दुसऱ्या पतीकडे जायची. मग आता जेव्हा ती दुसऱ्या पतीकडे जाईल तेव्हा उरलेल्या 4ही जणांना ती माते समान, त्यांची भावना ती आई असल्याप्रमाणे पाहिजे. ऐकायला आपल्याला सगळंच हे विचित्र वाटत असेल, पण असंही म्हणतात ना की पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माताच असते, नाही का. आणि सगळे अनुभव घेतो की तारुण्य मागे उचललं की सगळ्या दोघांना एकमेकांना खूप जपायलाच लागतं. त्यामुळे तो रोल सगळा आईचाच असतो. आणि मुख्य पोट सांभाळणं म्हणजे हे तिच्याच हातात असतं. त्यामुळे तिचा खरंच आईचा रोल असतो. पण इथे त्यांनी सांगितलं की असं तिला शेवट घातली होती. आणि त्यामुळे उरलेल्या भावांनाही इतर वेळेला तुम्ही जर तिच्या समोर आलात तर ती तुमची आई आहे असं सांगितलं होतं. आता एक दिवस म्हणे असं होतं की एक ब्राह्मण धावत येतो अर्जुनाकडे आणि सांगतो की माझ्या गायी चोरून नेल्यात एका दैत्याने, तर काही करून सोडवून आणा नाही तर तो त्यांचा वध करेल. तर गोब्राह्मण प्रतिपाळक आहात तुम्ही असं अर्जुनाच्या पाय पडतो विशेष करून. तर आता अर्जुन काय लगेच त्याला आवेश येतो आणि जायला निघतो. तर सेवक येऊन सांगतात की अरे पण तुझी शस्त्र हात आहेत आणि द्रौपदी एकांतात आहेत तिकडे. आता पार्थवाला अर्जुनाला धर्मसंकट पडतं की आता आज जायचं तर ते एकांतात आहेत 2 जण आणि नाही गेलो आणि धनुष्य जर आणलं नाही
आलो नाही तर तिकडे गोहत्या होऊन जाईल, एवढ्या सगळ्या गायींचा वध होईल. तर तो काही न विचार करता त्या मंदिरात प्रवेशतो. तेव्हा त्याला धर्म आणि द्रौपदी संभोग अवस्थेत दिसतात आणि द्रौपदी अत्यंत लज्जित होते. पण पार्थ कुठेही न बघता शस्त्र हातात घेऊन निघून येतो बाहेर, जातो त्या दैत्याशी युद्ध करतो, सगळ्या जसं राक्षसांना मारतो, गायी सोडून ब्राह्मणाला आणून देतो. परत आल्यानंतर तो एका पंडिताकडे जाऊन विचारतो की स्त्री पुरुषांचा एकांत देखता दोष काय असे, असं विचारल्यावर पंडित सांगतात, तर ते विचारूनही सांगती बाळहत्या घडली त्याप्रती त्यासी प्रायश्चित्त निश्चिती तीर्थक्षिती हिंडावी. त्याचं प्रायश्चित्त म्हणजे तीर्थक्षेत्राला जावं. तर आता हा 12 वर्षाच्या तीर्थाटनाला निघाला. लगेच धर्माची आज्ञा घेऊन अर्जुन तीर्थाटनाला निघाला आणि वेगवेगळी वनं तपोवनं, नद्या ओलांडत, गंगेत स्नान करत, शिवविष्णूची वेगवेगळी क्षेत्र बघत अर्जुन इतका तन्मय झाला. केदारला गेला, हरिद्वारला गेला, बद्रीनाथला गेला, 12 ज्योतिर्लिंग पाहिली, सगळ्या ठिकाणी त्याने स्नान दान केलं विधियुक्त. नंतर काम्यक वनात प्रवेश केला. तिथे शिवाचं एक अनुष्ठान स्थळ होतं, तर तिथे काही त्याला शिव दिसला नाही, बसायची छान ध्यानाची जागा दिसली म्हणून अर्जुन बसला तिथे. तो ध्यानस्थ बसला तर तेवढ्यात तिथे म्हणे शंकर आले, त्यांचं ते स्थान. ते म्हणाले तू कोण बसलायस इथे? तर अर्जुन म्हणाला तुला विचारायचं काय कारण आहे? तर शंकर म्हणाले की हे स्थान माझं आहे आणि तू का बसलायस, त्यामुळे तू कोण आहे? तर अर्जुन म्हणाला की तुझा काय ठाव इथे काय आखून ठेवला का तुझं आहे म्हणून, कोणी लिहून ठेवलं इथे हे तुझं आहे, असा प्रश्न विचारल्याबरोबर शंकर खूप भडकले आणि तुला मारूनच टाकेन म्हणाले. असं शंकराने म्हटल्याबरोबर अर्जुनाने गांडीव धनुष्य चढवलं आणि निर्वाण बाण लावला त्याला. शंकराने पिनाक आपलं सांभाळलं आणि दोघांचं प्रचंड युद्ध झालं. शंकराने अग्निअस्त्र टाकावं, अर्जुनाने पर्जन्यास्त्र टाकावं, शंकराने शक्ती अस्त्र टाकावं, तर अर्जुनाने कार्तवी वीर्यास्त्र टाकावं. असं एकमेकांशी तुंबळ युद्ध झालं आणि मग शंकराच्या लक्षात आलं की हा खूपच प्रचंड सामर्थ्यवान आहे, ह्याला सोडून देऊया. आणि ते संतोष आणि प्रसन्नही झाले म्हणजे, आणि त्याला विचारलं की तू खरंच कोण आहे सांग. तर तो म्हणाला की मी पंडुनंदन श्रीकृष्णदास नाम अर्जुन, म्हणजे मी पंडूचा मुलगा आहे आणि श्रीकृष्णाचा भक्त, माझं नाव अर्जुन. शंकराने मग त्याला कवच किरीट कुंडल प्रसाद म्हणून दिली. तिथे शंकराला नमस्कार करून पुढे निघाला अर्जुन आणि तो रामेश्वरला दक्षिण समुद्रतीरी आला. तिथे आला, तिथे स्नानदान केलं, रामेश्वराचं दर्शन घेतलं त्यांनी आणि अर्थातच त्यालाही तिथे अंजनी नंदन म्हणजेच हनुमंत दिसला. पुढे जाऊन बघतो तर 100 योजनं दूर लंकेपर्यंत गेलेला पूल दिसतोय, सेतू. तर अर्जुनाने विचारलं हनुमंताला हा कोणी बांधला सेतू आणि कुठल्या कारणाने बांधला? मग मारुतीने सगळी पूर्वकथा सांगितली रामावतारातली. इथून राम गेला, पलीकडे जायचं होतं आणि एवढा मोठा प्रचंड सेतू त्याकरताच प्रतापी अशा माझ्या रामाने बांधला, असं म्हटल्यावर अर्जुन हसला आणि म्हणाला रामाला एवढे कष्ट का घ्यायला लागले एवढ्या लांब सेतू बांधायला? एवढा तो स्वतःला वीर समजतो ना, तर त्याच्या बाणांनी का नाही त्याने सेतू बांधला? किती शिळा एवढ्या वाया घालवल्या, त्यात पाण्यात घातल्या. तर हनुमंताने सांगितलं अरे बाणाचा सेत केला असला तर तो भंगू शकतो, तुटू शकतो, कारण एक एक वानर पर्वतात एवढे जड सगळे, ते सेतूवरून चालत जाणार लक्ष वानर, तर काय होणार? तर पार्थ म्हणाला शक्यच नाही. माझ्यासारखा जर योद्धा असता ना तिथे, तर शरांचा असा सेतू बांधला असता की तो कधी तुटलाच नसता. असं म्हटलं हनुमंताला आपल्या दैवताचा अपमान झाला ना, तर प्रचंड राग येतो. तो म्हणतो मी एकटा सुद्धा चढलो ना तरी तुझा शरांचा सेतू मोडेल, सगळे वानर बिनर तर खूप लांबच राहिले. असं म्हटल्यावर आता अर्जुन इरेला पेटतो आणि तो म्हणतो चल थोडासा सेतूबंधन करतो, आपण प्रचितीच पाहूया. आणि म्हणून 1 योजना एवढा सेतू अर्जुन बांधतो बाणांचा, प्रचंड सगळे बाण मारून भक्कम असा सेतू बांधतो. तर आणि असंही पण घेतो, सगळ्यांना लगेच अशा शपथा घ्यायची फार सवय यात ग्रंथात वाचली. अर्जुनाने सांगितलं मी आत्ता असा सेतू बांधतो ज्याच्यावर तू एकटा चालत गेलास तो तुटणार नाही, आणि जर तुटला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन.
मग हनुमंत म्हणतो की मला तर मरणच नाही आहे, त्यामुळे मी असं मृत्यूची काही शपथ घेऊ शकत नाही, पण जर मी हरलो तर मी तुझ्या ध्वजावर येऊन बसेन, मी तुझ्या अधीन राहीन असं. मग झालं, पार्थाने म्हणजे अर्जुनाने बरेच सारे बाण सोडून तिथे अगदी अभंग असा सेतू केला. हनुमंताने उंच उडी घेतली आणि येऊन सेतूवर पडल्याबरोबर सगळा सेतू चूर्ण झाला. आणि मग मारुतीने मस्त भुबुक्कार केला, गरजला, बघ सेतू मोडला, आता तू काय करतोयस. शांतपणे अर्जुनाने आपलं धनुष्य त्याच्या पायावर ठेवलं मारुतीच्या आणि सांगितलं, मी काष्ट घेऊन येतो, थोडे थांबा. आणि त्याने जाऊन सगळ्या काठ्या गोळा केल्या, मोठा ढीक केला, त्याचा जातवेद म्हणजे अग्नी पेटवला. आणि अगदी म्हणजे प्रचंड अग्नी जेव्हा पेटला, आकाश पंथे जाळा जात होत्या, त्यावेळेला हा अर्जुन तिथे समुद्रात स्नान वगैरे करून आला, आपलं नित्यनेम सगळे पूर्ण केले आणि अग्नीला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालताना कृष्णाला आठवलं, एवढ्याच करता की मी आता देह ठेवतोय, माझ्या शेवटच्या क्षणी मला तुझं स्मरण व्हावं अशी प्रार्थना, म्हणजे मला वाचव जगव वगैरे नाही, दिला शब्द पाळत होता अर्जुन. तर आता फक्त प्राण जाताना आपल्या कृष्णाची आठवण येणारच ना, त्याला ते परममित्र सखे, तर सख्य भक्ती आहे ना अर्जुनाकडे. तर अत्यंत कळकळीची प्रार्थना केली. मग ते प्रार्थना आपण आधी अनेक अध्यात वाचल्या तशा, म्हणे श्रीकृष्णा द्वारकाधीशा, हे मधुकैटभाले जगन्निवासा, हे माधवाक्षराब्धिवासा, शेषशाही मुरारा, हे रुक्मिणी वल्लभा जनार्दना, हे कौसारे नरकमर्दना, हे मधुसूदना सुखवर्धना, मन्मथ जनकासी रंग, अशा प्रकारे स्तुती केली. इकडे द्वारकेत आली जाग, कृष्णाला कळलं आपला संकटात पडलेला आहे पार्थ अर्जुन, त्यामुळे ताबडतोब निघाले कृष्ण तिथून आणि आले सेतुबंधाला. ब्राह्मणाचा वेश घेतला आणि हनुमंताच्या जवळ येऊन म्हणाले की हा कोण आहे आणि हा का अग्निप्रवेश करतोय, काय वर्तमान झालं ते सांगा. आता हनुमंताने सांगितलं की काय असं अशी आमची सगळी अट लागली होती आणि आता तो हरला म्हणून तो अग्निप्रवेश करतोय असं म्हटल्यावर ह्या ब्राह्मणाने विचारलं, पण साक्ष कोण होतं खरं खोटं बघायला. तर हनुमंत म्हणाला, साक्ष कोणी नाही, आमच्या दोघांचं ठरलं होतं. नाही नाही, हे बरोबर नाही, तो प्राण देतोय, त्याचे प्राण जाण्याच्या आधी परत एकदा त्याला सेतू बांधू दे आणि परत उडी मारून दाखव, मी साक्ष राहतो असं म्हटल्यावर पटलं हनुमंताला की बरोबर आहे, एकदम त्याचे प्राण जात आहेत. परत संधी दिली आणि मग त्यांनी परत अत्यंत म्हणजे बाणवर्षाव करून अत्यंत प्रचंड असा सेतू बांधला तेवढ्याच अंतरात. आणि हनुमंताने उंच उडी घेतली जोरात आणि येऊन आदळला तो एखाद्या अगदी दगडावर छोटा गोटा पडावा ना इतकाच तो उसळला, म्हणजे आदळून परत कुठेतरी टप्पा कसा पडतो ना तसं घडलं म्हणे. मग अर्जुनाने ब्राह्मणाकडे निरखून पाहिलं, कारण त्याला कळत होतं हे घडणं शक्य नाही हनुमंताकडनं. मग नीट पाहिलं तर कळलं की द्वारकाधीश आलेले आहेत. मग ब्राह्मणाने या हनुमंताला सांगितलं, आता त्याच्या ध्वजस्तंभावर जाऊन बस, तू शब्द दिलेला आहेस, हा बघ सेतू नाही मोडला जरासुद्धा तुझ्या उड्डाणाने. आता ती आज्ञा होती, ठरलं होतं, मारुतीला ऐकणं भाग होतं. त्याने ते स्वीकारलं आणि मग आपलं रूप कृष्णाने प्रकट केलं आणि मारुतीला सांगितलं, दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिले आणि सांगितलं की आता ह्याच्यापुढे हनुमंता तू अर्जुनाचा सांभाळ कर. जेव्हा माझ्या आधीच्या अवतारात रामावतारी तुवा सेवा करून मजवरी केला उपकार पूर्ण, आता सांभाळी अर्जुन ध्वजी बैसोनी पाठी राखी. तुझं जिंके ऐसा कोणी वीर नसे या त्रिभुवनी. हनुमंत लागला हरिचरणी म्हणे, आज्ञाप्रमाणे तुझी हे. तू काय सांगितलंस ते मी ऐकेन. कबूल केलं की तुला जिंकणारं कोणी नाही आहे, पण आता ही गरज होती. मग झालं, तिथून गुप्त झाले श्रीकृष्ण आणि अर्जुन पण पुढे चालला उरलेल्या तीर्थयात्रेला. तो इकडे असं होतं की द्वारकेमध्ये की कृष्णाची जी बहीण आहे सख्खी कोण, सुभद्रा, तर ती लग्नाची झालेली आहे आणि असं ठरलेलं आहे की ती अर्जुनाला द्यायची. पण आता हा अर्जुन 12 वर्षाकरता गेला ना तीर्थाटनाला, तर तो खूप दिवस येत नाही. मग म्हटल्यावर बलराम म्हणाला की आता नाही ठेवायचं, आपण हिला दुर्योधनाला देऊया. तर कृष्णाच्या मनात नाही, कृष्णाच्या मनात ते अर्जुनालाच मिळायला पाहिजे. आता कृष्ण मनात तळमळतोय, आता काय करावं बरं. हा तर बलराम ऐकायला तयार नाही, तो म्हणतो आता तो कधी येणार माहीत नाही, अर्जुन मला माहीत नाही, लग्न लावायचं असं अगदी ठरतं. तेवढ्यात नेमका सगळी तीर्थ करत करत अर्जुन द्वारकेला येतो. पण त्याची सगळी महातापसीचे म्हणजे वेश असतं, वल्कल असतात, कोणी त्याला अजिबात ओळखत नाही. कृष्णाला येऊन हेर सांगतात की नगराबाहेर ना एक महंत आलाय.
महातपस असं म्हटल्यावर कृष्ण डोळे मिटतो एक क्षण आणि अंतरी कळली खुण आला प्राणसखा अर्जुन. पण बाहेरून असं दाखवलं कोण आलंय, कुठे आहे बघूया, आपण जाऊया. मग पार्थाने सांगितलं अर्जुनाने की मी ब्रह्मचारी आहे, स्वइच्छेने धरणीवर जिथे मनाला येईल तिथे मी फिरतो. मग कृष्ण म्हणाले मग आमच्या नगरात 4 मास तरी राहा ना. हो म्हणतो. आणि मग आता 4 मास म्हणजे 4 महिने अर्जुन श्रीकृष्णाच्या मंदिरात राहायला येतो. श्रीकृष्ण आपला येऊन वसुदेव, देवकी, बळराम सगळ्यांना सांगतो की हा महातापसी खूप ठिकाणच्या यात्रा करून आलेला आहे, त्याला मी 4 महिने ठेवून घेतलेला आहे. आता बळराम ठरवतो की आपल्या बहिणीचं लग्न क्षमस्व दुर्योधनाबरोबर करून द्यायचं आहे. आणि असं म्हटल्यावर कृष्णच सुचवतो. तो म्हणतो अरे आपली प्रथा आहे ना देवीला जायची, रैवतक पर्वतावर महाशक्ती, तिथे सगळ्यांनी यात्रा करायची आणि तिथून जाऊन आल्यावर विवाह. मग सगळे निघतात यात्रेला, म्हणजे बळराम आहे, कृष्ण आहे, उग्रसेन, वसुदेव, ह्या सगळ्या घरातल्या स्त्रिया, देवकी मुख्य आणि बाकीचे असे सगळे निघतात. आणि सगळं सन्या वाद्य बरोबर सगळ्या सुवासिनी अशा सगळ्या पद्धतीने ही यात्रा जणू निघते. त्यांच्यात ही सुभद्रा बसलेली असते त्या मुख्य मंडपामध्ये. आता हा दुरून जो आता कृष्ण काय म्हणतो, हा तापसी माझ्याबरोबर माझ्या रथात येईल म्हणून तो त्याला आपल्या रथामध्ये घेतो आणि सगळे निघतात. आणि त्या देवीचं दर्शनाला चाललेलं असताना त्याच्या लक्षात येतं की अर्जुनाचं लक्ष सारखं तिच्या शिबिकेकडे जात आहे जिथे सुभद्रा दिसते. मग कृष्ण अर्जुनाची चेष्टा, एकमेकांना ओळख दिलेली नाही त्यांनी अजून, पण कृष्ण अर्जुनाची चेष्टा करतो, काय तापसी वेश घातलाय आणि लक्ष तुमचं जरा भलतीकडेच जात आहे, दुसरीकडे कुठेतरी तुमचे डोळे जात आहेत, असं थोडी त्याची टिंगल करतो. आणि ते बघितल्याबरोबर अर्जुन असा तटस्थ होतो, एकदम आपला तोंड फिरवतो आणि ब्रह्मचारी म्हणे तुम्ही महंत, भलतेकडे गुंतले चित्त, मग म्हणे वीर पार्थ स्थिर होय ऐसे करी, तूच मला स्थिर कर, असं हा तापसी विनंती करतो कृष्णाला. असं करताना हळूच कृष्ण शेवट त्याला कानात सांगतो की आता यात्रा सगळी होऊ दे, देवीचं दर्शन होऊ दे, ते करून आपण जेव्हा परत निघू ना तेव्हा तू माझ्याच या चंदनावर बस, म्हणजे माझ्या या रथावर बस आणि सुभद्रेचं हरण कर, कारण ते रत्न तुझ्या करताच आहे. मग ठरल्याप्रमाणे पर्वतावर शक्तीची पूजा होते, मग वनभोजन होतं, सगळे मिळून एकत्र छान जेवतात. मग जेवताना पण ही वाढायला वगैरे असते, तर सुभद्रा तिचं लक्ष सारखं अर्जुनाकडे जात असतं. कृष्ण असं डोळ्यांनी खूण करून सांगतो उचल आता तिला, आणि त्या क्षणी अर्जुन सुभद्रेला घेतो, रथावर बसतो आणि धूम रथ सोडतो. जोरात रथ सुरू झाल्यानंतर सगळीकडे एकच हाहाकार होतो आणि कळतं की कोणीतरी सुभद्रेला पळवून नेली. तो बघा तो चोर पळतोय असं करत ते प्रद्युम्न, साम वगैरे जे कृष्णाचे पुत्र असतात ना ते सगळे धावतात आणि आता त्याच्यावर बाणांचा म्हणजे वर्षाव करायचा आहे म्हणून सज्ज होतात. असं पाहिल्यानंतर अर्जुन आपला रथ उलटा वळवतो आणि आपलं मूळ रूप प्रकट करतो आणि तो सांगतो की मी अर्जुन आहे. ते आणि वस्त्रभूषणं सगळी नव्याने घालतो अंगावर आणि तेवढ्यात त्याच्या ध्वजावर येऊन हनुमंत बसतो. त्यामुळे तो त्याचा ध्वज ओळखतो की हा रथ महत्त्वाचा आहे, ह्याच्या ध्वजावर हनुमंत आहे, हाच अर्जुनाचा रथ आहे. म्हणजे मग सगळ्यांना कळतं की हाच अर्जुनाचा रथ आहे. आता ही बातमी इकडे बळरामाला कळते की अर्जुनाने असं पळवून नेलं आहे म्हणून. तापस्याला मोठा आणि कोणाला तो आवरत नाही आहे. अर्जुनाने पळवलं नाही कळत, क्षमस्व तापसी जो आला होता ना त्याने सुभद्रेला पळवून नेलं आहे असं म्हटलं. सगळं सैन्य गोळा करून बळराम येतो आपला मुसळ नांगर सगळं हातात घेऊन. इकडे कृष्ण हसत असतो. आता ह्याला तर काही कोणी आटोपणार नाही. बळरामाने किती ताकद लावली ना तरी अर्जुन काही त्याला आटोपणार नाही. तो सगळी बळरामाचा रागारागात अगदी म्हणतो की मी चाललोय, मी आता सगळी निष्पांडवी पृथ्वी करेन म्हणून. पण कृष्णाला सगळा अंदाज असतो. तो बळरामाला बाजूला घेऊन सांगतो की अरे बाबा तो अर्जुन आहे आणि आधी आपला हरी म्हणे पूर्वीचा संकल्प होता की सुभद्रा द्यावी वीरपार्था. आता तो संकल्प का तू मोडायला जातोयस? आता तिला द्यायचं ठरलंच आहे आणि तो तिला घेऊन जातोय ना. मग
तुला काय प्रश्न येतो? मग बलरामही शांत होतो आणि पटतं त्याला की खरोखरच आहे की सत्पात्री गेलं पाहिजे, हे दान जे आहे आपलं भगिनीचं ते मूर्खपणा करून काही उपयोग नाही. म्हणून ते दोन मान्य करतो तो आणि सांगतो की मी आता व्यवस्थित विवाह लावून देऊ असं म्हणून सगळे यादव थंड होतात आणि त्याला घेऊन ही सगळी वरात घेऊन येतात द्वारकेत आणि सुभद्रेचं विधीपूर्वक लग्न लावून दिलं जातं. 4 दिवस मोठा सोहळा होतो. उग्रसेन आपलं सगळं भांडार हे फोडून दान करतो, कन्यादान आहे ना, असं करून त्या दोघांचा उत्तम असा विवाह पार करून दिल्यावर अर्जुन सुभद्रेला घेऊन निघतोय परत जायला हस्तिनापूर. पण त्याचं अजून यात्रेचं ते तीर्थाटनाचा काळ शिल्लक असतो म्हणून तो 1 वर्ष सुभद्रेला घेऊन पुष्कर या क्षेत्राला राहिलेला आहे अर्जुन. त्यानंतर 12 वर्ष जेव्हा 12 वर्ष पूर्ण होतात तेव्हा तो परत येतो हस्तिनापुराला. त्याला पाहून धर्म, भीम, माद्रीची जुन्या कुलसहदेव सगळे अत्यंत प्रसन्न होतात. सगळ्यांना खूप आनंद होतो की हा परत आला आणि परत येताना सुभद्रेला घेऊन आलेला आहे. मग माहिती म्हणजे स्वतः माहिती करून देतो तो, असं घडलं आणि मी हिच्याशी विवाह केला आहे, ही कृष्णाची सख्खी बहीण आहे. हे कळल्यावर तर मग सगळ्यांना प्रचंड आनंद होतो. सुभद्रा सगळ्यांच्या पाया पडते आणि कृष्ण असतोच तिथे. ती कृष्णाच्या पायी लागते आणि द्रौपदीकडे जाते. तर द्रौपदी वरवर अशी रुसले असं दाखवते आणि अर्जुनाला म्हणते, वा आता तुम्हाला माझ्याकडे यायचं काही कारणच उरणार नाही, नवीन लग्न झालेलं आहे तुमचं, जुन्याचं काय कारण तुम्हाला, असं आम्ही तर जीर्ण झालो अशी चेष्टा करते. पण नंतर सुभद्रेला अगदी गळामिठी घालते आणि म्हणते की आपण तर दोघी कृष्ण भगिनी दोघी विख्यात, आनंदाला वीरपार्थ, हर्ष गगनी न समया, आपण तर दोघी बहिणी आणि आपण एकत्र आलोय म्हणून अत्यंत आनंद व्यक्त करते. आणि अशा प्रकारे हा सुभद्रेचाही विवाह सोहळा होतो आणि त्याच्याचबरोबर हरिविजय ग्रंथाचा हा 32वा अध्याय पूर्ण होतो. आणि श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरपरिसोत प्रेमळ पंडित द्वात्रिशततमोऽध्यायः घोडः 263 ओव्या 32वा अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. जय जय रघुवीर.